हाय फ्रेंड्स, या सर्वजण जेवायला आज मी बनवलेलं आहे गरमागरम अशी ज्वारीची भाकरी, वाफाळता असा भात, तळलेली हिरवी मिरची आणि उडीद डाळीचं घुटं. उडीद डाळीची घुट्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आता आज आपण उडीद डाळीचं घुटं बनवणार आहोत. त्यासाठी एक बेसिक वाटण मी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं टाकलेलं आहे. त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता उडीद डाळीचं घुटं बनवण्यासाठी आपल्याला उडदाची डाळ शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी उडदाची डाळ शिजत घातली होती अगोदरच आणि सोबत भातही लावलेला होता. तर भात आणि उडदाची डाळ आपली शिजवून घेतलेली आहे मी. तर आता आपण आमटी करायला घेऊया. आणि उडदाचं घुटं ना हे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खूप छान लागतं आणि अगदी पौष्टिक आणि पारंपरिक ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ॲज अ सूप म्हणून सुद्धा हे तुम्ही पिऊ शकता. एवढं छान हे उडदाचं घुटं लागतं. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करायचे, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, थोडासा कढीपत्ता ॲड करायचे. खमंग अशी फोडणी बसली की त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे. जे हिरव्या मिरची, आलं आणि लसणाचं जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. वाटण मी आता ॲड करून घेतलेलं आहे. वाटण आता 2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये आपण कच्चा लसूण आणि आलं घातलेलं आहे. तर त्याचा उग्र वास निघून जाण्यासाठी आपल्याला 2 मिनटासाठी हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी ॲड केलेले आहे, अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे. आता हे मसाले पण या वाटणाबरोबर 2 मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत आपल्याला. हे मसाले आता तुम्ही पाहू शकता, मी 2 मिनिट परतलेले आहेत आणि हे मसाले छान परतलं पण गेलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली उडदाची डाळ ॲड करायची आणि उडदाची डाळ अगदी मऊ शिजलेली होती ना, आपल्याला अशाच पद्धतीने उडदाची डाळ शिजवून घ्यायची आहे. आणि उडदाची डाळ मी आता ह्या मसाल्यांमध्ये ॲड केलेले आहे. सोबतच मी गरजेपुरतं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि पाणी नेहमी आपल्याला कोणतीही भाजी करताना गरम पाणीच ॲड करायचं आहे. गरम पाण्याने भाजीची चव खूप छान येते आणि भाजीला कलरही खूप छान येतो. तर मी आता ह्या भाजीमध्ये गरम पाणी पण ॲड केलेलं आहे उडदाच्या घुट्यामध्ये. तुम्ही वाटल्यास तर ही डाळ थोडीशी मिक्सरला वाटून जरी केली तरी खूप छान लागतं हे. तर तुम्ही एकदा नक्की डेफिनेटली ट्राय करा. आता या घुट्याला एक 10 मिनटं आपण उकळी काढून घ्यायचे आणि उकळी आली की त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आणि ही मीठ आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर पुन्हा आणि 1-2 मिनटासाठी आपण ह्याला छान उकळून घ्यायचं आहे. आणि ही उडदाचं घुटं तयार झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट. आणि हे भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा सूप म्हणून पिण्यासाठीही खूप छान लागतं. तुम्ही एकदा डेफिनेटली ट्राय करा. आणि हे घुटं सातारा जिल्ह्यामध्ये थंडीच्या दिवसात प्रत्येक घरात बनवलं जातं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी आता ताट बनवत आहे, कारण जेवण करण्यासाठी ऑलरेडी खूप लेट झालेला होता ऑफिसमधून येऊन बनवण्यासाठी. तर मी आता उडदाचं घुटं घेतलेलं आहे. सोबत हिरवी मिरची, जी जाड मिरच्या असतात ज्या तळून खाल्ल्या जातात त्या मिरच्या आहेत. सोबतच मी ज्वारीची भाकरी खूप दिवसानंतर बनवलेली आहे. तर मी ज्वारीची भाकरी बनवली आहे आणि सोबत भात बनवलेला आहे. आणि हे उडदाचं घुटं माझ्या मुलीला पर्सनली खूप जास्त आवडतं आणि ती खूप आवडीने खाते. आणि ती उडदाचं घुटं असेल तर भाकरी, भात पूर्ण पोट भरून जेवण करते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.